नदीकाठच्या गावांमध्ये तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, तसंच कारखानदार, उद्योजक, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी यांच्यासोबत व्यापक बैठक घेऊन पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा कृती आराखडा तातडीने तयार करावा, अशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या। कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या। पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। सकाळी 10च्या सुमारास त्यांचं कोल्हापूर विमानतळावर आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्वागत केलं। त्यानंतर नामदार मुंडे यांनी दुपारच्या सत्रात प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीला कोल्हापूर शहरातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती। या बैठकीमध्ये पंचगंगेच्या वाढत्या प्रदूषणावर चर्चा झाली। नदीकाठावरच्या गावांमधून तसंच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका क्षेत्रातून दररोज लाखो लिटर सांडपाणी विना प्रक्रिया पंचगंगेत मिसळत आहे। त्यासोबत नदीकाठावर कचऱ्याचं प्रमाणही लक्षणीय वाढलंय। दोन्ही महापालिकांची सांडपाणी प्रक्रिया केंद्र अजूनही पूर्ण क्षमतेनं कार्यरत नाहीत। पंचगंगा नदी दिवसेंदिवस मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या, असा सवाल नामदार पंकजा मुंडे यांनी केला। नदीकाठच्या गावांमध्ये तातडीनं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत आणि पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना नामदार मुंडे यांनी दिल्या। मंत्रालय स्तरावरून या आराखड्याला मंजुरी दिली जाईल, पण पावसाळ्यापूर्वी पंचगंगा शुद्धीकरणाचं काम सुरू झालं पाहिजे, असे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले। कोल्हापूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडील रिक्त पदांचा आढावा मुंडे यांनी घेतला। रिक्त पदांच्या भरतीसाठी त्वरित प्रस्ताव सादर करावा, असंही नामदार मुंडे म्हणाल्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पशुधनाची संख्या जास्त आहे, त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं त्वरित भरली जातील, अशी ग्वाही नामदार मुंडे यांनी दिली। बैठकीला आमदार अमल महाडिक यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि उद्योजक उपस्थित होते।